परमात्म्याला हो देवाना जन्म दिलाय आम्हाला देवाचं भजन करण्याकरता ही देवाची आवड आहे। या भक्तांना मृत्यू लोकामध्ये रात्रंदिवस माझं भजन करावं ही माझ्या पांडुरंग परमात्म्याची आवड आहे। आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळ गळा गोपीचंद टीला तुळसी माळ गळा गोपीचंद टीला देवाची आवड काय आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र देवाला आपलं म्हणजे आपलं स्वतःचा गुणानुवाद आवडतो। या भक्तांना येऊन रात्रंदिवस माझं भजन करो कोणाला आवडत नाही हो। हा म्हणजे कोणाला आवडत नाही बा माझं नाव घेतलं पाहिजे कोणाला आवडत नाही। हा बायकोला असं वाटतं की नवऱ्याने माझ्यावर जर प्रेम करावं तिला असं वाटत असेल नाही का तर मग बायकोनी काय केलं पाहिजे शिव्या घातल्या पाहिजे। नवऱ्याने माझ्यावरती प्रेम करावं जर असं बायकोला वाटत असेल पद्माकर भाऊ तर मग नवऱ्यानं जे मनोरथ पूर्ण म्हणजे मनोरथ इच्छा प्रगट केली तर बायकोनं ते मनोरथ पूर्ण केलं पाहिजे। हा नवरा जर म्हणला हे बघ मला मस्त बाजरीची भाकर आणि पिठलं तयार करून दे मग बायकोनी काय करायचं श्रीखंडपुरी करून द्यायची नाही का। नाव कुणाला आवडत नाही हो कुणाला आवडत नाही सांगा ना। परमपूज्य डोंगरे बाबांचं एक वाक्य आहे। परमपूज्य डोंगरे बाबा सांगायचे वृंदावन के जो मेरे ठाकुर भगवान परमात्मा है वो श्रृंगार प्रिय है। जगन्नाथपुरी के जो मेरे ठाकुर जी हैं वो भोग प्रिय है और द्वारका के में जो भगवान परमात्मा है वो उत्सव प्रिय है और मेरे पंढरपूर के पांडुरंग परमात्मा वो भजन प्रिय है। म्हणून देवाला भजन आवडतं। हा म्हणून देवाला भजन आवडतं आणि त्याचं भजन तुम्ही आम्ही का करू नये हो। ही देवाची सगळ्यात महत्वाची आवड आहे। देवाचा एकदा स्वभाव ओळखा देवाला आवडतं काय हो देवाचा स्वभाव हो। भजन केलेलं देवाला माझ्या पांडुरंग परमात्म्याला फार आवडतं हो। एकदा भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्णानं गोपिकांना सांगितलं हे बघा गोपिकांनो या कोजागिरी पौर्णिमा आहे या मी तिथं तुम्हाला दर्शन देतो नाही का। गोपिकांना असं वाटलं चला शरद पौर्णिमा आहे सगळ्या गोपिका त्या जंगलामध्ये जमा झाल्या पण त्यांना अभिमान झाला हो बाबा। ते म्हटलं हा कुठं जातो हा दर्शन देणार आहे आपण याचं भजन जारी केलं नाही तरी हा आपल्याला काय देणार आहे दर्शन देणार आहे। मग भगवान परमात्मा येतो त्याला सगळं कळतं ना खेळतो येण्याची खेळावा नटतो येणे त्यानं ओळखलं म्हणले अरे गोपिकांना गर्व झाला म्हटले। मग भगवान परमात्मा अदृश्य झाले नाही का त्या जंगलामध्ये आणि मग गोपिकांना कळलं भगवान परमात्मा अदृश्य झाला। त्या कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या गोपिका घायाळ झाल्या देव दिसत नाहीये देव दिसत नाही म्हणून आवाज द्यायला लागल्या हो कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जे कान्हैया रे कान्हैया
सांगतोय देवाचं भजन केलं का देवाला आवडतं, याच्यावरून विषय आपला अवांतर झाला थोडा. देवाला भजनच का आवडतो, आवडतं नाही का. गोपिका ओरडायला लागल्या, गाण गायला लागल्या. मग पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे आमचा भगवान परमात्मा, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. काही गोपिका होत्या जरा वयोवृद्ध, त्या म्हटले चला यमुनेच्या तीरावर चला, यमुना भक्ती आहे आणि भक्तीच्या वाळवंटामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याला धरलं जाईल. मग सगळ्या गोपिका तिकडे गेल्या आणि त्यांनी आवाज दिला, चला ग चला, चला ग चला वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ याने केला नवरा. हे गाणं जर आमच्या लहान लहान लेकराला आवडत असेल तर माझ्या पांडुरंग परमात्म्याला आवडत नसेल का. हा, तो पांडुरंग परमात्मा आहे. जर भक्तानं त्याचा गुणानुवाद केला तर तो माझ्या पांडुरंग परमात्म्याला आवडतो आणि त्याचं भजन तुम्हा आम्हाला गायचंय. ते इतकं गोड आहे. नाम तुम्हारा तारणहारा, जय हो. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, विधि की रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. तो भगवान परमात्मा, त्याचं जर नाव एवढं गोड आहे तर तो किती गोड असेल मायबा, किती गोड असेल सांगा ना. म्हणून पांडुरंग परमात्म्याला फक्त एकच विनंती करायची नाही का, असून जेजोरीचा राया गेला बानूच्या वाड्याला. जाऊ दे, तिकडे जायचं आपल्याला नाही का. शिव अवतारी मार्तंड मल्हारी, शिव अवतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलंय बानूला, टाच मारून घोड्याला न गेला फाशीच्या वाड्याला. तो भगवान परमात्मा आहे. त्याचं कोणत्याही स्वरूपामध्ये गाणं गा, ते माझ्या पांडुरंग परमात्म्याला आवडतं. ही देवाची प्रमुख आवड आहे या त्रिभुवनामध्ये माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्याशिवाय तुम्हाला काही नाही. देवाला सोडून केलेलं कार्य मी नेहमी सांगत असतो बघा, जी वृत्ती देवाला धरून आहे, जी वृत्ती देवाशी संलग्न आहे, ती संसारामध्ये आम्हाला सुख देते आणि जी वृत्ती संसाराला धरून आहे ती आम्हाला दुःख देणार आहे. म्हणून संसारामध्ये कोणतंही काम करायचं असेल तर पहिलं माझ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जायचं. का? कारण तो सुखाला प्रदान करणारा पांडुरंग परमात्मा. मी सांगत नाही हो, करसी देवा विन आस, संसारामध्ये सुख प्रदान करतं आणि देवाला सोडून केलेलं कार्य तुम्हाला दुःखाची प्राप्ती करून देतं. म्हणून संसार असेल, परमार्थ असेल, पहिली सुरुवात पांडुरंग परमात्म्याच्या नावानं करत चला बरं का.
ते काय करतात? 3 तोटे सांगितले आमच्या संतांनी. अवघी होईल निराश, तृष्णा वाढवसी बहुवस, कधी सुखास न पवसी. नाही का? निराशा पदरी येणारे, आमच्या देवाला सोडून केलेलं कार्य आमच्या पदरी निराशा देणारे. नाही का? एका सोन्याच्या हरणावर सीतेचा जीव जडला. भगवान परमात्मा म्हणले, हिला जवळचा राम कळला नाही, लंकेत जा म्हणले. आता भगवान परमात्म्यानं तिला लंकेत पाठवलं. कोणाला? सीतेला. अवघी होईल निराश हा प्रश्न केला एका पत्रकाराने गोस्वामी तुलसीदासाने उर्मिलीला. उर्मिला फार महत्वाचं पात्र आहे बरं का. रामायण कथेमधलं सगळ्यात महत्वाचं पात्र जर कोणाचं असेल तर उर्मिलेचे. तिनं 14 वर्षाचा वनवास प्राप्त केला. लक्ष्मण तिच्या रामाबरोबर गेला असेल, त्यानं कंदमुळं खाल्ले असेल, तो भाग वेगळा आहे. पण उर्मिला फक्त पाण्यावरती राहिली. 14 वर्ष तिचा उपवास घडला, म्हणून लक्ष्मणाच्या हातून इंद्रजिताचा वध आहे. हे कळलं पाहिजे. आणि त्या उर्मिलेला विचारलं एका पत्रकाराने, उर्मिला, तुम्ही एका संपदेमध्ये जगणाऱ्या स्त्री आहात, म्हणजे संपन्नतेमध्ये जगणाऱ्या एक स्त्री आहात. तुम्ही ठरवलं तर सोन्याच्या गादीवर तुम्ही झोपू शकतात. हो, तुम्ही ठरवलं तर 1 लाखाचा सफरचंद फोन घेऊ शकतात. कोण म्हणतं? ऍपल. 1 लाखाचा काय, 2 लाखाचा घेऊ शकता. हे ऐश्वर्य आहे तुमचं. तुम्ही अयोध्याच्या राणी आहात. पत्रकार गोस्वामी तुलसीदास आहे. मग इथं तुम्हाला अयोध्येमध्ये कसं वाटतं सांगा ना. त्यावेळेस इतकं गोड उत्तर दिले उर्मिलेने सांगितलं, हे बघा पत्रकार तुलसीदास, तुम्ही मला प्रश्न खूप छान केलाय म्हटले, पण ऐका माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी ठरवलं मी 1.5 लाखाचा काय 5 लाखाचा ऍपल फोन घेऊ शकते. मी ठरवलं तर सोन्याच्या गादीवर झोपू शकते. तुम्ही विचारलंय मला इथं मी कशी आहे, तर मी खरं सांगू, मी अयोध्येमध्ये दुःखी आहे. का? जगाचा मालक भगवान परमात्मा अयोध्येत नाही. अवघी होईल निराश. हा प्रश्न तुलसीदासांनी पंचवटी नाशिक मध्ये विचारला. कुणाला? सीतेला. सीताजी, तुम्हाला आता या पंचवटीमध्ये कसं फील करतं, कसं वाटतं, नाही का? तितकं गोड उत्तर दिलं सीता मातेने. तिने सांगितलं, म्हटलं, हे बघा, मी ठरवलं असतं तर अयोध्येमध्ये मी सोन्याच्या पलंगावर झोपू शकले असते. दासी मला फक्त हवा घालण्याकरता होतात. एवढं ऐश्वर्य संपन्न माझं जीवन होतं. पण ऐका, या पंचवटीमध्ये मला कसं वाटतं, अयोध्येपेक्षा 1000 पटीनं सुख माझ्या पायाजवळ लोळतंय. का? जगाचा मालक प्रभू श्रीरामचंद्रजी माझ्या बरोबर आहे. देवाला धरून केलेलं काम तुम्हाला संसारात सुख देतं, आणि देवाला सोडून केलेलं काम तुम्हाला दुःखाची प्राप्ती देतं. विठ्ठल. हो, उठलं की पांडुरंग परमात्म्याला शरण जाओ. हे बघा, त्याच्या समोर बसा, पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा, देवाचं भजन करा. सकाळी उठलं का पांडुरंग परमात्म्याच्या नावानं तिलक लावा. त्याला एकच विनंती करा, देवा तुझ्या सत्तेनं हे जीवन माझं चाललंय बरं का. देवा तू चालवतोय म्हणून देवा आम्ही गतीर भरता प्रभू साक्षी. देवा तू चालवतोय. म्या बोलविल्या वेदू बोले, देता देवविता तुझिया सत्तेनी चाले हे शरीर. तुझ्या सत्तेनं चालतंय देवा. तू ठरवला तर मी चालेल देवा. पण ऐक देवा, एकच विनंती करतोय देवा, तू चालवतोय म्हणून मी चालतोय देवा. माझी तुला एक विनंती आहे, जसा काल रात्रीचा दिवस माझ्या आई बाबांसोबत तू आनंदानं घालवला ना देवा, आजही तुला मी नतमस्तक होतोय. कालचा दिवस, आजचा दिवस कालच्या दिवसासारखा आई बाबांसोबत माझा आनंदानं घाल, ही माझ्या देवाला विनंती करा. तो जगाचा मालक इतका उदार आहे, इतका उदार आहे का तो जसा नामदेव महाराजांकरता धावला, तो जसा माझ्या जनाबाई करता धावलाय, तो जसा द्रौपदी माते करता धावून आला, प्रल्हादा करता धावून आला ना, तसं तू तुमच्या माझ्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही त्रिभुवनातली पांडुरंग परमात्म्याची आवड आहे. त्याला भक्ता सोडून दुसरं कोणी आवडत नाही. हो, काय प्रेम असेल माझ्या जनाबाईवर सांगा ना देवाचं. आज जनाबाई नामदेवाची घरची दासी आहे माझी जना, पण किती प्रेम आहे देवाचं सांगा ना. अहो, देव एका बाजूने बसायचा आणि जना एका बाजूने बसायची. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याची दाणी. पांडुरंग परमात्मा एका बाजूनं मोत्याची ही जागा फार अवघड आहे बा. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याची दाणी.
पांडुरंग परमात्मा जातीवर बसायचं आणि जनाबाईवर दळण दळायचं, ही आवड आहे माझ्या पांडुरंग परमात्म्याची हो. म्हणून असा जगामध्ये कोणी जो भक्त आहे तो पांडुरंग परमात्म्यावर श्रद्धायुक्त अंतकरणानं प्रेम करतोय. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा वैकुंठाचा त्याग करतो आणि त्याच्या अंतरंगामध्ये येतो अभंगाचं दुसरं चरण. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ कोवराय सांगतात आपल्या भक्ता करता तो पांडुरंग परमात्मा नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोनी अंतर राही दासा. तो भक्ता करता येतो, आला तो भक्ता करता. भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. जगाचा मालक काय करतो, त्याच्या अंतरंगामध्ये वास करतो. जनाबाईनं साठवला ना तो देव. धरीला 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 पंढरीचा चोरा. मला गाण्याची आवड बरं का, मला गाण्याचा नाद आहे, नाद. हा तुम्ही म्हणते नुसतं आल्यापासून एवढू राहिला व हा मला गाण्याचा नाद आहे. आणि गाणं कोणाला आवडत नाही हो. हा गाणं धरीला 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 पंढरीचा चोरा. धरीला धरीला भगवान परमात्मा स्वतःच्या हृदयामध्ये थांबवलं. हा काय जनाबाईची ताकद आहे. जनाबाईची ताकद साधी आहे काय. एका बाजूनं माझ्या पांडुरंग परमात्म्यानं बसावं, एका बाजूनं जनाबाईनं बसावं. काय ताकद आहे, काय अधिकार आहे माझ्या जनाबाईचा. एके दिवशीचा प्रसंग आई रुक्मिणी आई साहेब म्हणे नेमकं मालक जातो कुठं व काय करतो मालक पाटे पाटे जाऊन नाही का, स्त्री शक्ती आहे. थोडा संशय आला रुक्मिणी आई साहेबाला, म्हणजे मालक जातो कुठं पण नेमकं. आणि मग रुक्मिणी आई साहेब म्हटले आता मालकाचा थांग पत्ता लावा लागतो व धीरज महाराज. आज काय करतो मालक नेमकं 4 वाजता उठून. भगवान परमात्मा आमच्या जनाबाईचा काकडा चालू झाला.
करोनी उचित प्रेम घाली हृदयात. भगवान परमात्म्याचा काकडा चालू झाला नाही का, आणि देव उठला आमचा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा सुख भी व्यथा. योगिया दुर्लभ होम्या देखिला साजवी. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. साठी उपाधी रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आत्मा. हे अंधळ्या पांगळ्याचा रसावाला विश्व तोची. सर्व होय जाण घडीमाडी येळा मात्रे. पाप पुण्या मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग. हा काकडा भगवान परमात्म्यानं विठीवर ऐकला 4 वाजता नाही का. असाच असेच सिरियल व्हायची नाही का. तो काकडा देवानं ऐकला, देव जागा झाला. पांडुरंग परमात्मा पद्माकर भाऊ. देव उठला, देव स्नानाला गेला बाथरूम मध्ये. मस्त देवाचं बाथरूम आहे. देव फ्रेश झाला आणि देवानं मस्त असा डिओ बिओ मारला, पॉन्डचा डबा घेतला. देव नटला. देवाला नटावं लागत नाही, नटावं तुम्हा आम्हाला लागतं हो. तो नटलाय, तो नटत नाही, दुसऱ्याला नटितो तो देव आहे नाही का. हा, देव फ्रेश झाला, असा डिओ बिओ मारला. देव निघाला कुठं, जनाबाईकडे. बाबा निघाला, जनाबाईच्या घरापर्यंत आला. रुक्मिणी आई साहेबानं बघितलं आपला देवटा कुठं चालला भाऊ आता नाही का. हा, आणि रुक्मिणी आई साहेब त्याच्या माग, देवा माग नाही का. आणि बरोबर रुक्मिणी आई साहेबांनी तोंडात बोट घातलं. नामदेव महाराजांच्या घराजवळ देव थांबला. देवानं जनाबाईच्या दरवाजाची कडी वाजवली, आणि कडी वाजवल्यावर आतून कडी उघडली. जनाबाईनं कडी लावली, देव आत घेतला. रुक्मिणी आई साहेब म्हणली भानगड काय बा. रुक्मिणी आई साहेब अशी त्या खिडकीजवळ गेली. रुक्मिणीनं तोंडात बोट घातलं. तर काय प्रताप आहे बघा. एका बाजूनं जगाचा मालक आहे आणि एका बाजूनं आमची जनाबाई आहे. आणि हेच जात चालू झालं हो. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के, आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये बाळ विठ्ठला. काय गोड गाणं चालू झालं. काय करावं, 15 मिनिटं राहिले होते. देव म्हणला 15च मिनिटं राहिले ना देवाला, आता 10च राहिले. देव शुद्धीवर आला. देव म्हणलं जना असं सारखं का रिमिक्स रिमिक्स, असं का सारखं सारखं ते गाणं सुंदर माझं सुंदर माझं, काहीतरी वेगळं रिमिक्स म्हण. 1 2 3 DJ सॉन्ग, काहीतरी वेगळं लाईटली म्हण म्हटले. आणि मग जनाबाई म्हणली देवा मी म्हणते बरं का गाणं, पण मी जसं म्हणल ना देवा तसं माझ्यासारखं तुम्हाला माझ्या मागं मागं म्हणावं लागेल. देव म्हटलं मान्य. आणि मग आमच्या जनाबाईनं स्वर लावला हो. इतका स्वर गोड होता आमच्या जनाचा. ती म्हणायला लागली पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता ग. म्हटले देवा म्हणा. आणि मग देव जागा झाला. देवानं स्वर लावला पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानं स्वर लावला. आता जनाबाई पुढे म्हणायला लागली दत्त भाऊ, रुक्मिणी 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 माझी माता. देवाचा स्वर आहे. रुक्मिणी आई साहेब जनाबाईचा. म्हणले देवा म्हणा आता माग. देव म्हणला अरे भारी राग गायला कडे पिलू स्वरामध्ये थोडा घुसली. शिवराजनेत गेली. म्हटले आता कसं वा. देव जागा झाला. म्हणले आता दीपक महाराज सारखा आवाज बसलाय देवाचा नाही का. देव म्हणले आता गोळाचा खडा. देवानं गोळाचा खडा आणि स्वर लावला. हे गोळाचा खडा आणि माझा फार छत्तीचा आकडा आहे.
भयानक. मी एकदा कार्लीला गेलो, नंदुरबार जिल्ह्यात कार्ली खानदेश. कीर्तन असं जोमात, धीरज महाराज सारखे पखवाजे 80 वर्षाचे म्हातारे आजोबा होते, वैष्णव महाराज समोर बसलेले. मी इतकं येणं देऊ देऊ गायचो बा. तिकडे काय साऊंड एवढी रवी भाऊ आपल्यासारखे नसतात. आता ताण देऊ देऊ गायला लागलो. ते बाबा असे काय करायचे, जवळ गुळाची अशी ही ती वाटी, अशी गोल गुळ करायची आणि माझ्याकडे द्यायची. इथं ठेवायचे. मी आपला गुळाची गोळी घ्यायची, तोंडात टाकायची, धरकटाक. माझं आपलं भाळं बोबडं काम. हा, मी फक्त आपलं गायचं बो. मला असं वाटायचं दात बिळून राहिली, बाबा आपल्याला गोळ देत आहे, मला आनंद वाटायचा. पण शेवट ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली तुकाराम व्हायची वेळ आली, सहज माझं बाबांकडे लक्ष गेलं. बाबा काय करायचे, अगोदर नाकात बोट घालायचे, त्या गुलाला असं गोल करायचे, निध ठेवायचे. मी चक्क 18 गुळाच्या गोळ्या खाल्ल्या. तशापासून मी गुळ म्हटलं. मला इतकं तुम्ही तुमचे फेस रिडिंग मी केलेली आहे. मला जाणवलं, मी इमॅजिन केलं तुमच्या चेहऱ्याचं. हे तुम्हाला जर असं जाणवतंय तर मी 18 गोळ्या खाल्ल्या. माझी किती अवस्था असेल. म्हणून त्या गुळाला भगवान परमात्म्यानं गुळाचा खडा खाल्ला आणि स्वर लावला, रुक्मिणी रुक्मिणी माझी माता ग. इथं पॉज केलं बरं. रुक्मिणी रुक्मिणी माझी. रुक्मिणी आई साहेबांना खिडकीतून बघितलं, म्हणलं मालक जरा ढिसाळे जरा. हे थोडा आपगट आहे, आपगट. आणि देवाना स्वर लावला, रुक्मिणी माझी माता म्हणणार. तेवढ्यात रुक्मिणी आई साहेबांना दत्तू भाऊ देवाचं तोंड दाबलं. जसं बायको घरी दाबी ती तसं. तुमचं नाही. काय देवा, अहो मी तुमची माता नाही, मी तुमची पत्नी हो देवा. म्हटले हा भक्तच असा आहे, समशत्रोच मित्रेच तथा मानोपमान. हा भक्त असा आहे. या भक्ताच्या बळावर मी वैकुंठाचा त्याग केलाय आणि या जनाच्या अंतरंगामध्ये वास केलाय. आला माझा भगवान परमात्मा. ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव आला, नुसता आला नाही, गोपाळां संगत नाच नाच नाचला. हो, गोकुळात रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका बावरी लावी तो लळा. हा श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा. सूरबासुरीचा मोहवी मनाला, गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो. तो भगवान परमात्मा खेळला. काय होतं गोपाळांकडे सांगा बरं. आला त्यांच्याकडे तर काय असेल हो? काय केलं असेल भगवान परमात्मा? करीती नामाचे चिंतन. रात्रंदिवस देवाचं भजन केलं. हे गडी कान्होबाचे धन, गडी कान्होबाचे ध्यान, करीती नामाचे चिंतन. रात्रंदिवस देवाचं भजन केलं. कोणी? त्या गोपाळांनी. आणि त्या बळावर पांडुरंग परमात्मा वैकुंठाचा त्याग केला आणि माझ्या गोपाळांच्या हृदयामध्ये वास केला. वरती गोपाळ बाबा महिना आंघोळ करत नव्हते हो. 2-2 महिने त्यांनी कधी टूथब्रश केला नाही. तरी भगवान परमात्म्यानं जावं, असं कडकडीत आलिंगन द्यावं. का? रात्रंदिवस देवाचं भजन केलं. असा जो भक्त आहे, त्या भक्ताकरता जगाचा मालक येतो. कोणतंही संकट असू द्या,
त्या संकटाकरता माझा भगवान परमात्मा आला हो. इतका इतका काय नाही, फक्त शब्द देऊ द्या एकदा, शब्द. अहो एकनाथी भागवतामध्ये सांगितलं, अर्जुनाच्या प्रतिज्ञेप्रती म्या दिवसा उगविला ग बसती. अहो भक्त आहे अर्जुन, आणि त्या अर्जुनाच्या प्रतिज्ञा करता भगवान परमात्म्यानं दिवसा सूर्याला झाकवलं नाही का. हा, असा तो भगवान परमात्मा आहे नाही का. त्यानं दिला ना बर्बरिकाला वरदान. काय वरदान दिलं म्हणले, बघ कलियुगामध्ये मी खट्टू गावामध्ये येईल श्याम नावानं. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. आवाज लागत नाही ना, तर काय करावं. हो श्याम आजा, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे हार हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर आए, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले लाए. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जाए. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में पार लगाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. कृष्ण को जिसने दान दिया उस दानी संवदहा. तो भगवान परमात्मा काय करतो, अशा भक्ता करता येतो, वैकुंठाचा त्याग करतो, आणि आल्यानंतर त्याच्या अंतरंगामध्ये वास करतो. म्हटले देवा तुकोबा, त्याच्याकरता पैसा लागतो का. म्हटले नाही, त्याच्याकरता फक्त भाव लागतो. तुम्ही त्याला तुळशीचं पान समर्पित करा, तो गोड करून घेतो. अभंगाचं तिसरं चरण. सर्व भावे त्यांचे सर्वस्व हे गोड, सर्व भावे त्यांचे सर्वस्व हे गोड. सर्व भावे गोड, भावे त्यांचे सर्व भावे गोड. तुळसी दळ करुणी घ्यावे, तुळसी दळ करुणी घ्यावे. नाव देव वैकुंठ श्रीराधा, नाव देव वैकुंठ श्रीराधा सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही कोड, तुळशीदळ गोड करून घ्यावे किंवा तुळशीदळ कोड करून घ्यावे. म्हणून त्याला काही लागत नाही, पैसा लागत नाही, काही लागत नाही. फक्त त्याच्या चरणावर स्वतःचा भाव समर्पित करा. देव भावानं आकळला जातोय हो. थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला.
केलाय. म्हणून काय करा, सर्वस्वे त्यांचा मनवी विकिला, चित्त द्यावे बोला सांगितल्या, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, दरोणी अंतर राहे दासा विठोबा रखुमाई. हरी 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 हरी. करा तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. ही त्याच्या भजनाची ताकद आहे, नाही का? म्हणून तुम्ही काय करा, पृथ्वी लोकामध्ये आम्ही जन्माला आलो ना, एक दिवस जाणार आहे, एक दिवस जावं लागणार आहे. पण जाता जाता भजन करून केलं ना, पुढं काय बिघडलं हो, जाणं तर प्रत्येकाला आहे. मला खालून आता पद्माकर भाऊ म्हणी थोडासा पिंगळा म्हणा भाऊ, पिंगळा. म्हणलं पिंगळा 41,000 येतो. हा, पिंगळाची 41,000. हा किती? 55. असो ही रामदास बाबांची पुण्यभूमी, नाही का? जेथे वैष्णव वांचा वास. ही भूमी साधी नाही बरं का दत्तू भाऊ. हा, धन्य भूमी पुण्य देश. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. एका बाजूने आत्ममलिक, एका बाजूने सद्गुरू साईनाथ बाबा, एका बाजूने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, एका बाजूने तुकाराम बाबा, खाली सद्गुरू गंगागिरीजी महाराज. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. या संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळालाय. मग आम्ही देवाचं भजन केलं पाहिजे. नाथबाबा तर सांगता, नाही केलं तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी वा कळ बांधून येईल. सरत शेवटी वा पिंगळा महाद्वारी बोली बोलवतो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलवतो देखा. पिंगळा महाद्वारी भोजन में बहुत आनंद आता है. वाजवा टाळी. डीजे समोर नाचायला आपल्याला लाज वाटत नाही. भगवंताच्या धर्ममंडपात का लाजायचं? वाजवा वाजवा वाजवा. हा, घुळ घुळ वाजती टाळ, जन जन नादन साळ.
मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे तरी नाही कालं, दुसरं येईल हे तरी नाही कालं. हे तरी नाही कालं, आणि दुसरं येईल हे तरी नाही कालं. सरस शेवटी वा, लग्न येईल सरस शेवटी वा. आमच्या काय मजा येईल, काय मजा येईल, काय मजा येईल. पिंगळा, 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 पिंगळा बाबाई. बोली बोलो तो देखा पिंगळा बाबाई. पिंगळा बाबाई. बोली बोलो तो देखा पिंगळा बाबाई. विद्यार्थ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवाव. शिवाश्रम गुरुकुलाचे विद्यार्थी यांनी खऱ्या अर्थानं रंगत आणली बर का. ये संगीत है शक्ति ईश्वर की हर स्वर में बसे है राम. रोगी को जो सिका रागी को जो सिखाए विठाला विठाला विठाला. रोगी को जो सिखाए राग तो रोगी को मिले आराम. ही ताकद संगीताची आहे, ही ताकद संगीताची आहे. आणि ही सगळी कृपा जर कोणाची असेल तर आमच्या धीरज महाराजांची बर का, धीरज बाबांची आहे. गुरुकुल आता पहिल्याच वर्षी बर का. आपल्याला वाटत असेल आता हे बघा हे लहान लहान लेकरं बघा ना किती आनंद घेऊ राहिले हो. हे 2 लेकरं आपल्याच गावातले किती आनंद आहे बघा. वाटतो की नाही आनंद. हा, ही भविष्याची आपण आपली संस्कृती जपली पाहिजे नाही का. मी नेहमी सांगत असतो इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महान संस्कृती कोण्या देशाची आहे, तो माझा भारत देश. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश. मला माहिती आहे 10 मिनिटं वर झाले माझ्याकडून, पण हे बोललं पाहिजे नाही का. आपल्या संस्कृतीची कदर आपण नाही करायची मग कोणी करायची हो. कदर केली अमेरिकेनं, पाश्चिमात्य संस्कृतीनं कदर केली बघा. त्यांना कळाले आपल्या देशातील छत्रपती शिवाजी राजा नाही का. आम्हाला कळत नाही हो, आम्हाला कळत नाही. आम्हाला फक्त त्यांचे उघडे नागडे कपडे, हा कधी कधी युट्यूब हाताळा मग कळेल. आपल्याकडची 9 वारी साडी ते सणासुदीला घालतात आणि आपल्या इकडचा धांगड धिंगा फार अवघड आहे. हा, वेस्टर्न कल्चर. स्वतःच्या संस्कृतीला जपा माय बाप. आम्ही परत बोंबलायचा अत्याचार होतो ही चूक आमची आहे ना. हा, बोलण्यासारखं भरपूर आहे हो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एकदा भारत दौऱ्यावर आले आणि सांगितलं तिथल्या गाईड्सनी, साहेब तुम्हाला आमच्या देशामधला काय दाखवू सांगा. आमच्या देशामध्ये सोन्याचं प्रतीक असलेला गोल्डन टेम्पल आहे तो दाखवू का प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल आहे तो दाखवू, सांगा काय दाखवू. त्यावेळेस त्या राष्ट्राध्यक्षाने एकच उत्तर दिलं, दादा मला ना तुमच्या देशातला सोन्याचं प्रतीक असलेला गोल्डन टेम्पल बघायचं आहे ना मला तुमच्या देशातील प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल बघायचा आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा मला रायगड बघायचा आहे. ही ताकद आमच्या देशाची आहे. हा, ही ताकद आमच्या देशाची हो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवाचे न दिसल्यावर, भगवाचे न दिसल्यावर. जात पात आणि धर्म राखीला जगला माणूस जगला माणूस. पुन्हा जन्म घ्या अशीच इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर हृदयावर. माझ्या राजाचं नाव आपण आपल्या संस्कृतीचा आदर करायचं शिकलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो आपलं कल्चर आपण जपावं. संस्कृतीची देण आम्हाला आमच्याकडून मिळाली हो. हा देश साधा नाहीये, इथली संस्कृती साधी नाही, पण याचं महत्व आम्हाला कळत नाही. आपल्याला वाटत असताना ही छोटी छोटी मुलं आपल्या घरातली जावं. शिवाश्रम आहे, पोपटगिरी बाबांच्या
कृपा आशीर्वादानं घडलेला हा आश्रम आहे नाही का. हा साधना केली बाबांनी आणि त्या साधनेचं फळ आमचे धीरज महाराज आहे. ही बघा ही छोटी छोटी आमची ही छोटीशी ताई किती गोड म्हणते बरं. वाजवान टाळ्या तिच्या करता काय अडचण आहे. एका एका स्वराकरता किती रियाज करावा लागतो ते त्यांना माहिती आहे. एका एका मृदुंगाच्या बोल करता किती रियाज करावा लागतो नाही का. तुम्हाला माहिती आहे विशारदला गेल्यावर किती अभ्यास करावा लागतो नाही का. हा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे नाही का गेल्यावर कळतं. पण असो म्हणून या विद्यार्थ्यांकरता मी ही खऱ्या अर्थानं भावी वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा देतोय. माझ्याकडून तसंही एरवी 15 मिनिटं एक्स्ट्रा झालेली आहेत. 10:15ची वेळ होती. काय करावं घसा बसला ओढून ओढून. वातावरण एवढं तापलं तिकडं जागरण चालू आहे तरी इथं असं वाटतं नाही. हा विद्यार्थी ना साऊंड इतका गोड लागला आवाज खरंच आता बसला आणि तो बसलाय उद्याचे दिवस. आता उद्यापर्यंत तो गरम होत नाही. हा पण असो म्हणून देव हा भक्ती सुखानं बांधला गेलाय आणि त्याचा हा धर्म आहे. म्हणून त्याच्या करता त्याचं भजन करत चला. हे आखवो जो श्याम का दर्शन किया करे म्हणून त्याचं भजन करा. काय म्हणण्यासारखं भरपूर महाराज. तुम्ही म्हणता म्हणा पण डोंगरगावला जायची भाई दोघ जण. काय करावं नाही का बाबा. आदरणीय बाबा ही उपस्थित राहिले आणि एवढ्या मोठ्या महात्म्यासमोर माझं गाणं काय फिक्क पडणार हो नाही का. आले त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. बाबा येऊन बसले. आम्ही कायम जायचो स्वामी रामानंदगिरी बाबांच्या सेवेत असणाऱ्या बाबांकडे कायम जायचो नाही का. मुक्ताई ज्ञानपीठाला बाबा दरवर्षी प्रत्येक वर्षी भेट देतात. हा बाबांच्या मनाचा मोठेपणा आहे खऱ्या अर्थानं. म्हणून असो देवाचं भजन करत चला. हा उपक्रम खऱ्या अर्थानं आपण सगळ्या गावकऱ्यांनी घडून आणलाय. आपलं काय बाबांचं रक्ताचं नातं नाही का. रक्ताचं नातं नाही पण या महात्म्यानं रात्रीचा दिवस करून हाडाची काढ रक्ताचं पाणी केलंय खऱ्या अर्थानं. म्हणून त्यांची 12वी पुण्यतिथी तपपूर्ती सोहळा आपण साजरा करतोय आणि सगळ्यांनी सहकार्य करून हा या वर्षीचा इतका मोठा सोहळा खऱ्या अर्थानं घडवलाय. आणि याचा आयोजक आहेत म्हणजे सगळ्यांच्या वतीनं आमचे वैष्णव महाराज जाधव आहे म्हणून त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आदरणीय धीरज महाराज आहेत. आदरणीय आमचे दत्तभाऊ आहेत. दीपक महाराज आहेत. आमच्या गायत्रीताई आहेत आणि आपण सगळेच जण आहात. आदरणीय परमानंद बाबा आहेत. त्यांचे सगळे महाराज मंडळी उपस्थित आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्यांनी केलंय ते आदरणीय आमचे रविभाऊ चौधरी आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. सुभाष भाऊ आहेत. पद्माकर भाऊ आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्राच्या चरणावर समर्पित. ज्ञानेश्वर माऊली.